नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल माघारेर मॅचमध्ये। आज आम्ही तुमच्यासाठी श्री रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेड अहिल्यानगर भरती 2025 बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, जर का तुम्ही पदवीधर पास असाल तर ही तुमच्यासाठी खूप चांगली सुवर्णसंधी आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे, परीक्षेचे विषय कुठले कुठले असणार आहे, निवड प्रक्रिया कशी असणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा आहे, ही सगळी माहिती तुम्हाला आम्ही सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया। जसे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, पदाचे नाव आहे लेखानिक। एकूण रिक्त पदे आहेत 19 पदे। नोकरीचे ठिकाण पुणे अहिल्यानगर। ही जी बँक आहे ही श्रीगोंदा इथं यांचं मेन ब्रांच आहे, पण यांचे जे डिस्ट्रिक्ट यांचे जे ब्रांचेस आहेत ते संपूर्ण अहिल्यानगर पुणे डिस्ट्रिक्टमध्ये येतात। तर तुमची जी पोस्टिंग होणार आहे ते पुणे अहिल्यानगर या पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये होणार आहे। नेक्स्ट आपण बघणार आहे की शैक्षणिक पात्रता असणे काय आवश्यक आहे तुमच्याकडे। तर सगळ्यात पहिले तर तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे। म्हणजे तुमच्याकडे ग्रॅज्युएशन तुम्ही कुठल्याही प्रकारे केलेलं असणं तुमच्याकडे कंपल्सरी आहे। त्यासोबतच तुमच्याकडे MSCIT किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र जसे की CCC जर एक्झाम तुम्ही जर क्लिअर केली असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता। प्राधान्य कोणाला देण्यात येणार आहे, जर का तुमची GDC and A उत्तीर्ण उमेदवार असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे। बँकिंग किंवा सहकार कायदेविषयक पदविका असल्यास अतिरिक्त लाभ होणार आहे। सहकारी बँक पतसंस्था किंवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थेमध्ये काम करायचं जर का तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला नक्कीच इथं प्राधान्य देण्यात येणार आहे। कामाचे कार्यक्षेत्र जसे की तुम्ही आधी सांगितले की पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुमचं कार्यक्षेत्र असणार आहे। नेक्स्ट आपण बघणार आहे की तुमची जे एज एलिजिबिलिटी ते किती आहे। तर तुमचं जर एज 22 ते 35 वर्ष असेल तर तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरू शकता आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी तुम्हाला ही गणना करायची आहे। महत्त्वाच्या तारखा कुठल्या आहेत, तर जे अर्ज सुरू होण्याची तारीख आहे ती आहे तुमची 10 ऑक्टोबर 2025 आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 25 ऑक्टोबर 2025। 25 ऑक्टोबर 2025 रोजी तुमचा फॉर्म भरणं झाला पाहिजे विथ पेमेंट। नेक्स्ट आपण बघणार की अर्ज कसा करायचा आहे। तर तिथं तुम्हाला इथं एक गुगल फॉर्म दिसत आहे। या गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटून जाणार किंवा तुम्ही bankassociation.com या वेबसाईटवरती जाऊ शकता। तिथं तुम्हाला पूर्ण ॲडसुद्धा पाहायला भेटणार आणि तिथंच एक लिंक असते की क्लिक हिअर। तर तिथं तुम्ही जर क्लिक केलं तर हा गुगल फॉर्म तुमचा ओपन होणार। गुगल फॉर्म ओपन झाला की सगळ्यात पहिले तर तुम्हाला तुमचं कॅन्डिडेटचं नाव पूर्णपणे टाकायचं आहे, सरनेम, नेम, फादर्स हजबंड अँड नेम ऑफ कॅन्डिडेट अशा पद्धतीने तुमचं पूर्ण नाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे। त्यानंतर पुन्हा मराठीमध्ये सुद्धा तिथे टाकायचं आहे आणि तुमचं एज जे आहे 22 ते 35 मध्ये असलं पाहिजे। तर तुमचं जे पण एज होत आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे जो चालू असेल ज्याच्यावरती मेसेजेस येत असतील असाच मोबाईल नंबर टाका। नंतर ईमेल ID टाकायचा आहे तुम्हाला, कम्युनिकेशन ॲड्रेस टाकायचा आहे, जे पण तुमचं परमनंट ॲड्रेस असेल तो इथं टाकायचा आहे। एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजेच की इयर ऑफ पासिंग अँड मार्क्स इन 10th स्टँडर्ड म्हणजे त्या 10वीमध्ये जे पण तुम्हाला मार्क्स भेटले आहेत ते इथे टाकायचे पर्सेंटेजमध्ये। जर का म्हणजे CGPA वगैरे किंवा कशात असतील तर त्याला कन्वर्ट करून घ्या पर्सेंटेजमध्ये आणि ते तुम्हाला इथं 10वीचे मार्क्स टाकायचे आहेत। सेम तुमचं 12वीचे मार्क्ससुद्धा पर्सेंटेजमध्येच टाकायचे आहेत। ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं आहे, कुठलं पण ग्रॅज्युएशन असेल, BCom, BA, BSc, BSc, BBA, BE वगैरे कुठलेही जे ग्रॅज्युएशन असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। नंतर तुम्हाला ग्रॅज्युएशनचे मार्क्स टाकायचे आहेत पर्सेंटेजमध्ये, जे तुम्हाला आधी मी सांगितलं की CGPA किंवा HGPAमध्ये असतात त्याला पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे आणि ते पर्सेंटेज तुम्हाला इथं टाकायचं आहे। तुमचे विद्यापीठाचं नाव टाकायचं आहे। पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री जर तुमच्याकडे असेल तर त्याचे मार्क्स तुम्हाला इथं टाकायचे आहेत आणि यासोबतच जर का कुठलं अदर एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तर त्याची माहितीसुद्धा इथं तुम्हाला टाकायची आहे। त्यानंतर त्यांनी म्हटलं की MSCIT किंवा CCC हेच कंपल्सरी सर्टिफिकेट ते लागणार आहेत त्यांना जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला येस किंवा नो इथं टिक करायचं आहे। डेट ऑफ एक्झाम, फी पेड म्हणजे ज्या दिवशी तुम्ही फी पे करताय, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही 12 ऑक्टोबरला फी पे करताय तर 12 ऑक्टोबर तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यासोबतच जर का तुम्ही UPI ID किंवा डायरेक्टली बँक ट्रान्सफर केलं असेल तर त्याचे ट्रान्झॅक्शन ID तुम्हाला भेटतं ते तुम्हाला इथं टाकायचे आहे। एक्झाम फी ट्रान्सफर फ्रॉम द अकाउंट ऑफ, आता बरेचदा आपण स्वतःच्या अकाउंटवरून करत नाही किंवा कॅफेवर जातो किंवा कुठल्या नातेवाईकाच्या अकाउंटवरून करतो तर त्याचं इथं अकाउंट होल्डरचं नाव टाकायचं आहे, जेणेकरून बँकेला कळेल की कोणाच्या अकाउंटवरून तुम्हाला त्यांना पैसे आले आहेत। UTR number, transaction ID of exam fees paid, then exam fees transfer from the account and then amount paid जे 725 रुपये जे तुम्हाला पे करायचे ते तिथं तुम्हाला अमाऊंट टाकायची आहे। बँक अँड ब्रांच नेम म्हणजे कुठल्या बँक आणि ब्रांच नेममधून तुम्ही ट्रान्सफर केले आहेत
त्या बँकेचं आणि ब्रांचचं नाव इथं टाकायचं आहे. नंतर तुम्हाला जे पेमेंटचं केलं आहे त्याचं स्क्रीनशॉट इथं अपलोड करायचं आहे. नंतर तुमचा रिझ्यूमसुद्धा इथं अपलोड करायचा आहे. त्यात तुमची सगळी माहिती असेल 10वी 12वी ग्रॅज्युएशनची, सोबतच तुम्हाला जे पण अनुभव असतील बँकेसंदर्भित त्याचा एक रिझ्यूम बनवून घ्या आणि तो इथं रिझ्यूम अपलोड करायचा आहे. सोबतच तुम्हाला MSIT किंवा CCCचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तो अपलोड करायचा आहे आणि एक फोटो तुमचा इथं अपलोड करायचा आहे. हे सगळं करून तुम्हाला फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या ईमेलवरती एक नोटिफिकेशन येऊन जाणार की तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला आहे. निवड प्रक्रिया कशी असेल तर फक्त लेखी परीक्षा इथं घेणार आहेत. तर लेखी परीक्षा पण ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येते आणि ते सुद्धा पुणे इथे घेण्यात येते. तर तुम्हाला पुणे इथं जावं लागेल एक्झाम देण्यासाठी. परीक्षेचं ठिकाण, दिनांक व परीक्षेचे स्वरूप याबाबतची सविस्तर माहिती पात्र उमेदवारांना त्यांच्या ईमेलद्वारे स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे. तर तुमचं ईमेल इथं नेहमी चेक करत राहावं लागणार आहे तुम्हाला, तुम्ही जेव्हा पण फॉर्म भरणार आहे. कालावधी साधारणतः तुमची 90 मिनिटाची असते. ऑब्जेक्टिव्ह बेस्ड प्रश्नपत्रिका असतात, 100 मार्काच्या प्रश्नपत्रिका असतात आणि एकूण गुण तुम्हाला 100 गुण असतात. कुठला अभ्यासक्रमांत बघणार की कुठले सब्जेक्ट्स तुम्हाला असतात. तर सगळ्यात पहिले तर तुमचं सामान्य ज्ञान इथं तपासलं जातो. त्यात तुमची भारत व महाराष्ट्र इतिहास, चालू घडामोडी, राज्यघटना, अर्थव्यवस्था, बँकिंग क्षेत्रातील घडामोडी या संदर्भात तुमचं सामान्य ज्ञान हे तपासलं जातं. त्यासोबतच बँकिंग व सहकार ज्ञानचं सुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे. सहकारी बँकेची चळवळ, सहकारी कायदे, RBI व नाबार्ड, बँकिंग संध्या, कर्ज व व्याजदर या संदर्भात तुम्हाला प्रश्न इथं पाहायला भेटतील. मित्रांनो, जर का तुम्ही याचं प्रिपरेशन करत असाल तर आम्ही याआधी 4 ते 5 व्हिडिओ बनवले आहेत बँकिंग व सहकार MCQs, त्याला आम्ही नाव दिलं आहे. ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटून जाणार. तिथं जाऊन तुम्ही याचं प्रिपरेशन करू शकता आणि ते तुम्हाला नक्कीच एक्झाम क्लिअर करण्यात मदत करतील. गणित व तर्कशास्त्रामध्ये तुमचं संख्याशास्त्र, टक्केवारी, वेळ व अंतर, व्याज, तर्कशक्ती, कोडिंग यासारखे तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतील. इंग्रजीमध्ये तुमचं शब्दसंग्रह, व्याकरण, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, वाचन समज. संगणक ज्ञानमध्ये तुमचं MS ऑफिस, इंटरनेट, ईमेल, संगणक मूलतत्वे, सायबर सुरक्षा यासारखे तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला भेटतील. मराठीमध्ये तुमचं व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, शब्दरचना, वाचन समज यासारखे क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला भेटतील. आता आपण बघणार की पेमेंट किती असणार आहे. तर पेमेंट नोटिफिकेशनमध्ये कुठेही मेन्शन नाही आहे, पण जे पुणे बँक असोसिएशन जी एक्झाम घेतात आणि त्या संदर्भात जे पण बँक्स त्यांच्या जुळलेले आहेत तर ते साधारणतः 15 ते 20 हजार तुम्हाला पर मंथ देतात. प्रोबेशन पिरियडसुद्धा इथं तुमचं राहतो 6 महिने ते 1 वर्षापर्यंत तुमचं प्रोबेशन पिरियड राहतो आणि त्यानंतर तुमचं पेमेंट अधिक वाढू शकतं. तर मित्रांनो, हे सगळं पे मॅट्रिक्सबद्दल होतं. सपोजच तुम्हाला अर्ज फी किती भरायची आहे तर 732 रुपये विथ GST आहे. म्हणजे फायनल जो आकडा असणार तो 732 रुपये तुम्हाला इथे भरावा लागणार आहे. 25 ऑक्टोबर 2025 रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. नेक्स्ट, पुस्तकाचे नाव इथे मी दिलेले आहेत की कुठले बुक यूज करून तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकता. तर सर्वप्रथम तुम्ही जनरल नॉलेजचं जे लुशनचं पब्लिकेशन आहे ते वापरू शकता. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी तुम्ही RS अग्रवाल म्हणजेच की मॅथ्ससाठी तुम्ही RS अग्रवाल वापरू शकता. रिझनिंगसाठी सुद्धा RS अग्रवाल किंवा आर्यन पब्लिकेशनचं बुक येतं ते तुम्ही वापरू शकता. इंग्लिशसाठी रेनन मार्टिनचं बुक येतं. मराठीसाठी तुमचं बाळासाहेब शिंदेचं बुक येतं. कम्प्युटर फंडामेंटलसाठी अगेन आर्यन पब्लिकेशनचं ऑब्जेक्टिव्ह कम्प्युटर अवेअरनेस येतं. हे सगळे बुक्स तुम्ही यूज करून आणि यासोबतच आम्ही व्हिडिओसुद्धा पब्लिश केले आहेत. कम्प्युटर अवेअरनेसचे व्हिडिओज पब्लिश केले आहेत, बँकिंग अवेअरनेसचे व्हिडिओज पब्लिश केले आहेत. ते तुम्ही व्हिडिओज बघूनसुद्धा तुमचं प्रिपरेशन करू शकता, जेणेकरून तुम्ही एक्झाम सहजपणे क्लिअर करू शकणार. तर मित्रांनो, ही सगळी माहिती होती डॉक्टर श्री रुक्मिणी बँक कोऑपरेटिव्ह बँक भरती 2025 बद्दल. जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.